नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला साठी खास घेऊन आलेले आहे तवा पालक पुलाव. एवढा जबरदस्त आहे, पाहिल्यावर लगेचच करायला घेणार तुम्ही, एवढा छान आहे. तर इथे पहा, मी घेतलेला आहे लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहेत त्या भांड्यामध्ये. आणि आता कढीपत्ता पण टाकलेला आहे. ग्राइंडर घेतलेला आहे, ग्राइंडरमध्ये मी आता ते सर्व टाकलेले आहे. पहा तुम्ही, ग्राइंडर लावून घ्यायचा आणि एकदम थोडंसं जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं. मिरच्या टाकल्या आहेत 5-6 आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या. कढीपत्ता पण टाकलेला आहे. जाड जरासं वाटून घ्यायचं. कढीपत्ता पण आपल्या रेसिपीमध्ये छान स्वाद देतो, म्हणून कढीपत्ता घालायचाच त्याच्यामध्ये, भरपूर घालायचा. तुमच्याकडे असं जास्त तर जास्त घालत जा, छान सुगंध येतो त्याच्यात. तर तुम्ही बघा, लग्नांमध्ये पार्ट्यांमध्ये असा तवा पुलाव भेटतो, तर तुम्ही नक्कीच पहा. अशा पद्धतीने केला आहे मी, तर खूप टेस्टी लागतो. एकदा खाल्ली तर चव विसरणार नाही असा लागतो पहा. तर इथे मी आता काढून ठेवते हे सर्व ठेचा बनवलेला आहे त्याचा. तर हा बाजूला काढून ठेवते आणि ह्याच्यात दुसरं वाटायचे म्हणून आपल्याला काढून ठेवायचे. आता मी इथे काय करते, हे पालकची जुडी होती एक, पाठीमागचे देठाचं विट्याचं आहे ना, ते घेतलेलं आहे. तो हे ग्राइंडरमध्ये तशीच बारीक करणार आहे. आता केलं ना, हे ठेचा केला होता ना, तो त्या पद्धतीनेच बारीक करून घ्यायचे आपल्याला. जाडसर तुकडे केलेले आहेत मी त्याचे आणि छान असं. आता ते तसं, याच्यात काय पाणी घालायची जरूर नाही, पालकमध्ये भरपूर पाणी असतं, ते पाणीच होणार त्याचं उलटं. तर पहा, अगदी थोडा वेळ 15 सेकंद फिरवायचं का बास करायचं. लगेच होतं, त्याला टाईम लागत नाही. आणि पालक एकदम नाजूक असते ना, त्याच्यामुळं. आता पालक तर झालेली आहे ती चिरून, पाठीमागचं पुढची आपण चिरून ठेवलेली आहे. तर आता इथे मी तवा ठेवलेला आहे. आपल्याला तव्यावर करायचे, लोखंडी तव्यावर फायदे तर आहेच. आपल्याकडे आयर्न पण भेटतं आपल्याला. आणि आता मी साजूक तूप टाकणार आहे. तुमच्याकडे बटर असलं तर बटर टाका, नसलं बटर तर साजूक तूप टाका. साजूक तूप तर नसलं तर तेल टाकलं तरी चालेल, पण मस्त होतो. पहा तुम्ही, आता मोहरी टाकलेली आहे. मोहरीला छान फुलून द्यायची आपल्याला, मग लगेचच जिरं टाकून घ्यायचे. जिरं करायला वेळ लागत नाही फुलायला, लगेच फुलतं. जिरं टाकलेलं आहे, फुलायला लागलेलं आहे जिरं. तर आपल्याला आता पुढे मी एक कांदा कापून घेतला होता, उभा कांदा कापला होता चांगला असा. आहे बघा, दाखवला आहे तुम्हाला ती उभा कांदा. तो उभा कांदा कापून घेतला होता. थोडीशी कढीपत्त्याची पानं पण त्याच्यात टाकते. आता तुम्हाला म्हटलं ना, कढीपत्ता भरपूर घालायचा, छान लागतो त्याच्यामध्ये, सुगंध छान येतो. तर हे पहा, आता छान असा कांदा ट्रान्सफर करून घ्यायचा आपल्याला, सुट्टा झाला पाहिजे सर्व. हे बघ, मस्त हलवून घ्यायचा, मात्र करपून बिरपून द्यायचा नाही कांद्याला. आणि ह्याला टाईम लागत नाही, फटाफट होतं. आणि आपल्याला खरंच आपल्याजवळ समजा भात असला, शिळा भात असला किंवा रात्रीचा भात असला किंवा आपला भात उरला किंवा आपल्याला तवा करायचा आहे, त्याला आपलाच पहिला भांडरा भात घेतला, तो टाकला, त्याच्यावर केलं तरी चालतं. हा ठेचा टाकला पहा आता मी वाटलेला. आता थोडा करणार आहे मी, म्हणून थोडासा 1 चमचाभर ठेचा टाकलेला आहे याच्यातून. आता पालकची जुडी होती पूर्ण एक, ती घेतलेली आहे मी, जे थोडीशी ठेवलेली आहे. आणि आपण चिरली पण होती ना पहिली, वाटलेली पण एक देठं त्याची. तर हे जरासं हलवायचं, रंग हिरवा राहायला पाहिजे त्याचा छान असा. आणि पालक का लगेच शिजते, वेळ लागत नाही शिजायला, ह्याचंच पाणी होईन उलटं. तुम्ही पहा, पालकमध्ये भरपूर पाणी असतं, आयर्न असतं पालकमध्ये. त्याच्यामुळं पालक खाल्लेलं खूप शरीरासाठी चांगलंच आहे आपल्याला. कशा ना कशा पद्धतीने मुलांच्या पोटात किंवा माणसांच्या आपल्या घरातल्या पोटात गेलं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आपण. अशी पालक खायला सर्वच कंटाळतात, नकोच म्हणतात. पण असं काहीतरी वेगळं करून घातलं ना, मजेने लहान मुलं तर उड्या मारून खातात. एवढी छान नव्हती पालक, हे तवा पालक पुलाव. हे बघा, आता हे सुकलेलं आहे. आता ते आपण वाटलेलं होतं ना देठं, ती टाकणार आहे याच्यात. आता मीठ टाकते पहिलं थोडंसं, चवीनुसार, म्हणजे आपल्याला किती अंदाजाने मीठ टाका तुम्ही. आता मीठ टाकल्यावर भरपूर पाणी सुटतं, ते माहितीच आहे तुम्हाला. आता हे वाटलेलं आहे ना, हे सर्व मी टाकून दिलं त्याच्यामध्ये. हे बघ, छान हिरवंगार होतं. आता ह्याला जरासं सगळीकडून परतून घ्यायचं. ते पाणी आहे ना, जरासं आटलं पाहिजे ना आपलं, का की ते पाणी भरपूर झालेलं आहे वरचं. पालक वाटलेली आहे त्याचं पाणी, ह्याचं पाणी, म्हणून हे सगळं आटलं पाहिजे. नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची.
की जरा एक मिनिटभर अर्धा मिनिट असं तव्यावर ठेवलं का आपोआप वाटून जाईल ते. तर हे बघा आटूनच झालेलं आहे, पाणी संपलं आहे पाणी त्यातलं. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायला मोकळं झालं आपण. तर मी भात उकडून घेतलेला आहे, पहिलाच असा वाफळून घेतलेला आहे बा. तो भात तुम्ही कुठलाही घ्या, तुमच्याकडं इंद्रायणी असलं तर इंद्रायणी घ्या, किंवा तुमच्याकडं वाडा कोलम असला तो घ्या, किंवा बासमती घ्या. आता माझ्याकडे बासमती होता म्हणून मी टाकलेला आहे. शिजवलेला भात आहे, घरामध्येच शिजवला होता तो टाकलेला आहे. आणि हा तवा पुलाव एकदम मस्त चमचमीत लागतो मैत्रिणींनो. एकदा बनवून पहा तुम्ही, प्रत्येक वेळेस दुसरा कुठलाच पुलाव करणार नाही, हा तवा पुलावच हमेशा करणार. एवढा सर्वांना आवडतो घरामध्ये. तुमच्या घरात काय कोणी पाहुणे आले तरी आम्ही करत असतो. फटाफट जसं चायनीज कसं फ्राईड राईस देत असतो तशाच पद्धतीने असा पालक बनवून द्यायचा. म्हणजे त्याच्यात कसं म्हणजे खूप हेल्दी पदार्थ सर्व आहे याच्यामध्ये पण, म्हणून असं फटाफट द्यायचं. तर हे सगळीकडे मिक्स झालं पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची फक्त. आता माझ्या नातीला हवी लगेच, तर तिला देणार वाढून मी आता लगेच. तिला म्हणतीच आई मला पटकनी भूक लागली दे ना, तर मी माझ्या नातीला आता देणार आहे पहिलं. तिला भरपूर आवडतो, आमच्याकडं घरात सर्वांनाच आवडतो असा हा पुलाव केला ना. आम्ही भाजी कमी करतो पण असा पुलाव जास्त करतो पालकची. म्हणजे कसं सर्वांच्या पोटात बी जाते आणि आवडती सर्वांना. एखादी गोष्ट आवडली ना ती तीच करतो माणूस. आठवड्यातून 1-2 वेळा तरी बनवतोच असा. तर माझ्या नातीला वाढते पहिलं, तर तुम्हाला पण वाढून दाखवते, नातीला पण वाढते. अशीच प्लेट देणार आहे तिला मस्त असं. आणि वरून थोडंसं साजूक तूप टाकलं तर आणखीनच छान लागतो. हा गरमागरम हा पालक तूप तवा, मस्त तव्यावर पुलाव हा पालक. आणि हा मस्त आहे बघा, खूप टेस्टी लागतो. तर हे सर्व मी काढून घेते, म्हणजे प्लेटमध्ये ठेवते. तिला हवी तेवढं देते, भरपूर तिला पाहिजे. तुम्हाला पण दाखवते कशा रीतीने वाढायचं असतं ते पण सांगते. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची वरून, म्हणजे काय काय करायचे आपल्याला. आता हे माझ्या नातीला मी देते. हे पहा असं वरून तिला साजूक तूप टाकणार आहे, छानसं असं मस्त साजूक तूप टाकायचं तिच्यावर. गरमागरम हा भात आणि म्हणजे पुलाव भात. आणि हा मस्त आहे बघा, साजूक तूप टाकलं. असंच वाढायचं आणि द्यायचं चमच्याने. मस्त एकदम ताव मारतात सर्वजण. म्हणजे कसलंच भाजी नको, कुठली काहीच नको. तुम्हाला वाटलं तर दही ठेवलं तरी चालेल बाजूला. तर हे पहा किती सुंदर कलर. मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहेर किचनमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात, त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थिशीर मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मसाले घ्या. पण पालक पुलाव कसं झालं तव्यावरचा, मस्त का नाही. बाय.